चला जय बजरंग रोहा विरुद्ध आई गावदेवी पाटण सही सामन्याला सुरुवात होते। पहिली सेमीफायनलची लढत क्रीडांगण नंबर 2 वर। विजयी संघाचं अभिनंदन आणि पराजित संघाचं कौतुक। जो सामना 2 वरती क्रीडांगण नंबर 1 वर सेमीफायनलची दुसरी लढत अर्थातच गावदेवी मुंडाणी विरुद्ध मरीदेवी धेरण। आपणास पहिला पुकार। मरीदेवी धेरण आपण थांबायचे तिथे। मरीदेवी धेरण आपण तिथेच थांबायचं आहे। आपला सेमीफायनल खेळायचे। सुयोग गायकर आपण तिथे थांबायचं आहे। दीपक कासारे जादू आहे जादू। तर दुसरा पुकार गावदेवी मुंडाणी विरुद्ध मरीदेवी धेरण। शेवटचा आणि अंतिम पुकार क्रीडांगण नंबर 1 वर गावदेवी मुंडाणी मरीदेवी धेरण। आज इयत्ता 10वीचा फायनल निकाल असणार आहे, त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत। आपली बिनविरोध सीट लागो हीच ईश्वराचरणी प्रार्थना आणि दुसऱ्या पर्वात आपण पुढे जाऊ, आपल्याला सर्वांना शुभेच्छा आहेत। दुपारनंतर आपल्याला स्टेटस सुद्धा पाहायला मिळतील। रुपेश डाकी सर ठासून नाही तर घासून आलाय। हॅलो। श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित लोक नेते स्वर्गीय भाईसाहेब पाशीलकर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात झालेली आहे। अर्थातच सेमीफायनल हे 4 संघ बक्षिसास पात्र आहेत, कारण क्रीडांगण नंबर 2 वर पहिली सेमीफायनलची लढत अर्थातच जय बजरंग रोहा विरुद्ध आई गावदेवी पाटण सही। मी कौतुक करेन आई गावदेवी पाटण संघाचा। हो प्रयत्न छान होता। वेदांत डाकी या वेळी चमकलाय, परंतु मात्र क्षेत्ररक्षण झालं।
कौतुक असेल नागोठणा असोसिएशन मधील हा संघ आता मात्र जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवत बलाढ्य संघाला बाजूला करत आज सेमीफायनल मध्ये दाखल झाला। याच्यासारखा आनंद नागोठणा कबड्डी असोसिएशनला काय असेल। खरोखर जिल्हास्तरीय स्पर्धा आणि त्या स्पर्धा सहभागी होऊन मोठ्या मोठ्या संघांना गारद करून सेमीफायनल मध्ये दाखल होणं हा खरोखर अतिशय महत्त्वाचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे। जे मधले प्रेक्षक आहेत आता तरी बाजूला व्हा। मधले प्रेक्षकांनी काय आपला नाद काय सोडला नाही, यांच्यामुळेच भांडणं झाली। क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार मरीदेवी धेरण विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ गावदेवी मोंढाणी। ओहो केटीने कमाल केलेली आहे, जबरदस्त चढाई, किती गुणांची लढाई होती। अर्थातच सामनाधिकारी यांच्याकडून 2 गुण इथे दिले जात आहेत, यशस्वी झालाय। चला गावदेवी मोंढाणी आपला अंतिम पुकार मरीदेवी धेरण आपण सुद्धा झाला। एक अंतिम सामना बाकी आहे अजूनपर्यंत। या ठिकाणी गाडीची चावी सापडलेली आहे, जर कोणाची असेल तर घेऊन जायची आहे। गाडीची चावी सापडलेली आहे। चला 6 झाले, 7 वाजायला येतील, आता 9 वाजेपर्यंत खेळवायचे का। जर का बेटिंगवरचे संघ घेतले असते ना डाकी सर, 11 कायम होते, 11 वाजेपर्यंत वेटिंगवर 10 होते कल्पेश। चला चला दोन्ही संघांनी सहकार्य करा आता मित्रांनो, प्रत्येकाला कामाला जायचं आहे, सर्वांना सुट्टी नाही, विनंती करतोय आता सहकार्य करा। या वर्षीच्या हंगामातील सर्वात लेट संपणारी उशिरा संपणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नाव उल्लेख केला जाईल, विसरू नका। शेवटचा आणि अंतिम पुकार अर्थातच मरीदेवी धेरण गावदेवी मोंढाणी। चला सर बघा, आम्ही सर आपले संघ घेऊन या। सर्वात भव्य दिव्य ही कबड्डी स्पर्धा आणि विलंब होतोय, कारण स्पर्धा आयोजकांनी अतिशय सुंदर नियोजन केलं, परंतु संघ तिसऱ्या पुकाराला हजर होत नाहीये आणि खरोखर त्यामुळे या स्पर्धेला विलंब निश्चितच झाला असं म्हणावंच लागेल। एखाद्या वेळी जर चांगली स्पर्धा होते त्यावेळेला आपण निश्चित म्हणतो की डोल्याचं पारणं फेडणारी स्पर्धा, पण आता डोळ्याची पापणीच उघडत नाहीत आपल्या, त्याच्यामुळे आता बोलायसाठी शब्दच नाहीयेत। डोळ्याची पापणी न उघडणारी स्पर्धा, खेळाडूंचे कौतुक। ओहो केटीने कमाल केले, चमकलाय हा खेळाडू, किती गुण म्हणावे लागतील। जय बजरंग रोहाच्या प्रांगणातून टिपलेत 4 गुण, काही शक्य या मैदानावरच धुमाकूल घातलाय तो आई गावदेवी पाटणचे संघाला। नवकोरा असा हा संघ पाहायला मिळतोय। जय बजरंग रोहा संघाच्या प्रांगणात जाऊन खरोखर विजयाचा आलेख आता गाठलाय, 7-5-2 गुणांची आघाडी उचकुल्यात पडलाय। प्रेक्षकांना विनंती आहे, आम्ही घसा कोरडा करून या ठिकाणी ओरडतोय, आम्ही तुमचे काही चेहरे बघायसाठी नाही आलो, तर कृपया करून बाजूला व्हा, कृपा करून बाजूला व्हा, नाहीतर तुम्ही या इथे। स्टेजवरती भरपूर जागा, इथे बसून बघा ना आनंद का असतो तो, काल रात्रीपासून आनंद घेतोय। ओ या पाठी या सर्वांनी या, स्टेजवरती जागा खूप आहे, अरे थोडं पाठी व्हा ना। या प्लीज पाठी या, मध्ये कोणीच थांबू नका। या साईडला राईटला पण सफेद शर्ट टी शर्ट वाले सर्वांनी पाठी या। अरे बापरे, सुंदर सुंदर सुंदर, पहा इंचाचा फरक आहे हो। काय क्षेत्ररक्षण केलंय सौरभ वागवले आणि सुराग, सुंदर। पहा हा जर लोणाचा बोजा चढला असता ना
तर जय बजरंग रोहा, कारण की रुपये टाकी म्हटलेत, भल्या भल्यांचे इकडे अंदाज चुकलेत. चला, मुंढाणी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चला, मरीदेवी धैर्य, दीपक कासारे, सुयोग गायकर. हो, जय बजरंग रोहा. फेमिकोल सारखे चिपकतात. सलगचा दुसरा सुपर टॅकर आणि जीवनदान कोणाला मिळालंय? धीरण या, चला धीरण, लांब जायचं आपल्याला. दीपक कासारे, तुम्हाला जवळच जायचं आहे, या लवकर. परत मध्ये आले तो पाटी आहे ना, पाटी वा. निघालाय चढाईला रोहा तालुक्याची आन बान शान, महाराष्ट्र पोलीस रायगड पोलीस संघाचं नेतृत्व करणारा राकेश गायकवाड. सुंदर. क्रीडांगण नंबर 2 वर साकारलेला सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहताय. अर्थात जय बजरंग रोहा विरुद्ध आईगाव देवी पाटणसई. गुणफलक पाहिलं तर 7-10 गुणांची आघाडी आता मात्र जय बजरंग रोहा संघाकडे. चला, गावदेवी मुंडाणी संघ उपस्थित झालेला आहे. मरीदेवी धीरण, आता विलंब करू नका, आपणास अंतिम पुकार दिलेला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना होणं बाकी आहे, त्यामुळे विनंती करतोय आता सहकार्य करा सर्व संघांना. तर पुन्हा निघालाय चढाईला राकेश गायकवाड. राकेशने मनाशी चंग बांधलाय, संघाच्या विजयासाठी महत्वपूर्ण काम करणार. धन्यवाद मरीदेवी धीरण, आपण उपस्थित होत आहेत. चढाई करेल क्रीडांगण नंबर 2 वर. अर्थातच राकेश गायकवाड डाव्या कोपऱ्यातून सरसवतोय, मात्र कोपरा रक्षकावर आता हल्ला चढवला आणि 1 गुण प्राप्त करतोय आणि आपल्या प्रांगणात माघार घेतोय. धन्यवाद दीपक कासारे. दोन्ही संघ आलेले आहेत. चला, सामनाधिकारी आपण पण चला. दोन्ही संघ हजर झालेत. सेमीफायनलची दुसरी लढत अर्थातच गाव देवी मंडाणी पेन विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ मरीदेवी धीरण अलिबाग, असा हा सामना पाहायला मिळेल. कोण अंतिम सामन्यात दाखल होईल, प्रत्येकाचं लक्ष असेल या सामन्यावर. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 33,333 व आकर्षक चषक, तर 7 खेळाडू 7 सायकल असणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 22,222 व आकर्षक चषक, तर 7 खेळाडू 7 टेबल फॅन असणार आहेत. तर तृतीय क्रमांक 11,111 व आकर्षक चषक आणि 7 खेळाडू 7 स्पोर्ट्स शूज पाहायला मिळतील. चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा रोख रक्कम 11,111 व चषक आणि 7 खेळाडू 7 स्पोर्ट्स शूज असणार आहेत. सामनाधिकारी, चला आपणास विनंती करतोय आपण सुद्धा थांबू नका. सर्वोत्कृष्ट खेळाडू रोख रक्कम 3,333 व आकर्षक चषक, तर उत्कृष्ट चढाई 2,222, उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो सुद्धा 2,222 उपलब्ध करून द्यायचं. गावदेवी मुंढाणी आणि धीरण दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. काही शक्य अंदाजात चुकू शकतायत, यातील मात्र शंका नाही. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होईल हे सांगणं आम्हाला सुद्धा अजूनपर्यंत अंदाज लागणं कठीण होईल. 6:24 झालेली ही स्पर्धा अजूनपर्यंत ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग आपल्याशी जोडला जातोय. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. तर या महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मराठवाड्यांचा रांगडा खेळ तुम्ही पाहताय.
तब्बल 12 तास चालू असलेली ही स्पर्धा आता मात्र अंतिम चरणात आपणास पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल रहा टेलिव्हिजनचं आणि कौतुक करावं लागेल घरी बसलेल्या जे 25 ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा. घरी बसून झोपून ही स्पर्धा पाहत असतील त्या 25 प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. तर सर्व दिलदार नेतृत्वाचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अंतिम चरणात आपण जातोय अर्थात सेमीफायनलची दुसरी लढत. तर रसिकांच्या कालचाचा ठोका चुकला जाईल कारण सामना चालू होतोय तो अर्थातच गावदेवी मुंढाणी पेन विरुद्ध मरीदेवी धीरण. पहिली चढाई मुंढाणी संघाकडून चढाई करीत जयेश पाटील. ना भरतीची माज ना ओटेची लाज तरी सुद्धा अथंग उद्धानलेला सागर आता मात्र किनारा शोधेल. पहिली चढाई बोनेची चढाई आरंभीची चढाई करेल जयेश पाटील गावदेवी मुंढाणी संघाकडून. भयानक कार्यक्रम आपण पाहताय. क्रीडांगण नंबर 1 वर चालू असलेला हा सामना चढाईसाठी सज्ज झालाय. एक आक्रमक पवित्रा घेऊन चढाई करेल सुयोग गायकर. तिकडे राज मोरेच्या धारदार चढाया दिनेश घासे समोर उभा टाकला मात्र सुयोग गायकर यशस्वी झालाय मैदानात. जतीन घासे हा सुद्धा अनस्टॉपेबल आहे. युद्धात भुगा उडवेल प्रयत्न केले ते जतीन घासे ना रेडर यशस्वी. विनेला स्पर्श होता तारा जसा झंकाराव्या असा हा सामना. जतीन घासे खोलवर चढाई केली आणि मात्र एक गुण निश्चित केला. आपल्या संघाचं खातं खोललं त्या अर्थातच जतीन घासेनं. वायू स्पर्शानं मेघ आता मात्र जरूर लागतील का अशी परिस्थिती निर्माण झाली. चढाई करेल आकाश कोंडिलकर. भयानक कार्यक्रम ढासळलेला बुरुज क्रीडांगण नंबर 2 वर पाटणसाई संघ पुन्हा मिळवू शकेल का. समोर आहे एक मातब्बार संघ अर्थात जय बजरंग रोहा. 20-7 क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक. तर क्रीडांगण नंबर 1 वर निनादू दे धाई दिशा तुझ्या सत्कर्याचा शंखनाद होऊ दे. शुभेच्छा तमाम रायगड जिल्ह्याकडून तुम्हाला मिळू दे. हो हो प्रयत्न छान होता मात्र आता पालखी उचलली गेली. ते अर्थातच जतीन घासे याचे क्षेत्ररक्षण झालंय. चढाई करेल आकाश. चूहे के रेस में दौड़ोगे तो जीत कर भी चूहा कहलाओगे. अगर आप शेर के रेस में दौड़ोगे तो हार कर भी शेर कहलाओगे. असा हा कबड्डीचा घुमारा घुमला या धाटाव नगरीत. सेमीफायनलच्या दोन्ही लढती तुम्ही पाहताय. प्रत्येकाला आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. 22-8 जयेश पाटील जोपर्यंत मध्यरेषा भेदेल तोपर्यंत मात्र या खेळाडूला थांबवलंय. एक गुण निश्चित पुन्हा एकदा मिळेल तो म्हणजे अर्थातच मरीदेवी धीरण संघाला. सकारात्मक राहा गावदेवी मुंढाणी. कारण जी मगाशी लढत दिली तलागर संघाने त्याच पद्धतीची लढत आपण सुद्धा देऊ शकताय. बी पॉझिटिव्ह. जबरदस्त बचाव कार्य केलंय.
आता मात्र प्रयत्न छान, परंतु ऍडव्हान्स टॅकल झाली आणि ऍडव्हान्स टॅकलचा फायदा उंच पुरा असा सुयोग गायकरने घेतलेला आहे. वरुण पाटील आशेचा किरण चमकेल का आणि आपल्या संघाला पुनश्च एकदा मैदानात जिवंत करेल का? 1-5-4 गुणांची नाममात्र आघाडी आहे आणि वरुण पाटीलला सुद्धा थांबवले. समोर साथ मिळाली ती शुभम मात्रेची आणि यशस्वी झाला. हर्षल खुटकर कमाल केले, मैदानात थांबवलं गेलंय. प्रत्युत्तरास दाखल होतोय धेरण संघाचा आकाश कोंडिलकर. रेडर यशस्वी होतोय. दिनेश घासे जबरी फटका दिला होता, मात्र घसरला गेला अंदाज आणि मात्र आघाडी पुनश्च एकदा पाहायला मिळेल, ती म्हणजे धेरण संघाकडे. महत्त्वाचं म्हणजे रुपेश डाकी सर, थोड्याच वेळात या ठिकाणी या क्रीडा संकुलांच्या मैदानामध्ये अनेक नामांकित व्यक्तिमत्व येतील, ते आपल्याला बक्षीस वितरणाला सुद्धा फायदेशीर पडतील. क्रीडांगण नंबर 2 चा सामना संपुष्टात. जय बजरंग रोहा संघ या स्पर्धेची अंतिम लढत लढण्यासाठी सज्ज झालाय, पात्र झालाय. अभिनंदन जय बजरंग रोहा. आपणास 5 मिनिटं दिली जातील. 5 ते 10 मिनिटात आपण जयत करायचा. आपला प्रतिस्पर्धी संघ क्रीडांगण नंबर 1 वरून आपणास कडवी झुंज देण्यासाठी तयार होईल. वरुण पाटील 2 टच जबरदस्त आकाश कोंडिलकर कडून. हो आता मात्र प्रयत्न छान केलाय तो जतीन घासे. हा सुद्धा एक तारूपचा एक्का म्हणावा लागेल जतीन घासेला. काय गुण चोरतोय, छान, अतिशय लाजबाब